शाळेची गडबड चालू आहे. बाळ काय आमचं उठना, त्यामुळे त्याला डायरेक्ट उठून शेकोटीपाशी आणून बसवली आहे. झोप जाईना त्याची कशी. त्याचा दूर पण जाते मला डोळ्यात. जाईड उचल बाळा, उठ चला. एकदा गाडीच्या आधी आली आहे जुई, श्री आणि श्रीरा. गाडी आज जरा आत्ता आली बघा. आज आम्ही जिंकलोय. जाई गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आज काय, आज मंडे, आज आहे वर्क फ्रॉम होम. सो घरनंच काम करतोय. आज रिपोर्ट बनवायचे चाललेत. पटपटदार बनवून घेतो. बिलं सबमिट करायचे. महत्वाचं म्हणजे काय राहिले, बिलं 1 महिन्याची सबमिट केली नाहीत, तर ती पहिल्यांदा बनवून घेतो. आता वाजलेत हावडे घ्यायला आहे घर. ठीक आहे, काम तर सुरुवात झालीच ऑलरेडी. आणि फक्त दुपारी ब्लॉग चालू केला. बाकी सकाळी थोडं पोरीनं बिरणं सोडून आलो आहे. जुई आली पण शाळेतनं आणि जाईल थोडं जेवण करून. चलो तर मग कामच करते. आज मंडे त्यामुळे आज जरा फास्ट काम केलं पाहिजे, पटपट. मी उद्या परवापासून परत टूरला जायचं. अरे वा, जुई स्टार दिला वे टीचरनं. का? छान अभ्यास केला म्हणून. काय अभ्यास केलास तू? आज कलरिंग केलंय भेटलं. कलरिंग केलंय आणि मम्मीने मेहंदी पण काढली. होमवर्क केलास का? कुठल्या टीचरने केलंय? दाखव की मेहंदी. कुठल्या? जैना टीचरने केलंय. काय स्टार कोणी दिला? स्टार जैना. केस कापलेत नाही, येड नुसतं आहे. जाईला पण स्टार मिळाले. रायटिंग छान काढली. हँडरायटिंग चांगली केली म्हणून स्टार. बघू स्टार कुठल्या टीचरने दिलाय? माझ्या मराठी टीचर. काय नाव त्यांचं? नीता टीचर. हँडरायटिंग छान काढली म्हणून दिलाय. हो. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जुईला काय दिलंय? मला पप्पा पण काय दिलंय? मी आता बसले काम करत. एवढे रिपोर्टचे सगळे बिलं करायचे राहिलेत माझे. हे सगळं पसरून बसले मी. आता किती वेळा काय जोडू? हो काय? अरे वा, थँक्यू. मला दिले का ग्रीटिंग? कशाबद्दल जोडू? सुंदर केलं राव, किती सुंदर केलं ना. आपलं घर आहे ना जोडे? आपलं नवीन घर असंच कलर द्यायचं काय? थँक्यू. तुझं लय हुशार आहे. जोड्याला घेऊन आले डॉक्टरकडे. अभ्यास करायला बसलो. माझा घसा दुखतोय, मला असं होते तसं होतं. तर काय डॉक्टरांकडे आणले. तुला जे काय तुझं असेल ते सांग. कसं दुखतोय ना? चल चप्पलचं बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. मिळालं डॉक्टरांच्याकडे. करा जीभ बाहेर काढा पूर्ण. हा म्हणा मोठा. हा म्हणा. खोकला काय म्हणले तुझे डॉक्टर? आणि काय म्हणले? कशामुळे झाले म्हणले? चॉकलेट खाल्ल्यामुळे ना? चॉकलेट खायची नाही आता. चला. तर आता वाजलेत 11. 11ला 10 मिनिटं कमी आहेत. आणि माझी कामं काय अजून संपली नाहीत. मी अजून कामच करत बसलेलो. मध्ये जरा थोडा जेवायला बिवायला हे केलेली, सुट्टी केली, रेस्ट केला थोडा. आणि परत काम करत बसलो. हे असं असते बघा वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम म्हणजे असं काही नाही, नुसती मजा असते. त्याला रात्र नुसतं दिवस नुसतं काम करत बसायला लागतं. जे आहे ते काम संपून पुढचं हे करायचं. टास्क डेलीचे डेली कम्प्लीट करायचे असं असतात. ठीक आहे. बाकी काय, थंडी पडली रेग्युलर नाही आहे, लय जोरात थंडी आहे. बाहेर काजू झालं आहे नुसता. आणि आता हा ब्लॉग मी इथं संपवतो. आणि आज काय सांगू तुम्हाला, मी आता ना काय करतो माहिती आहे का, ब्लॉग एंड करताना एक काहीतरी त्यात हे करतो की दिवसभर आपण काय केलं. हायलाईट्स ऑफ द डे. हायलाईट्स ऑफ द डेमध्ये काय येईल, आज आपण कामच केले, रिपोर्ट्सच बनवलेत, तर बिल बनवलेत ते हायलाईट्स आजचे. तर हां, आणि हायलाईट्समध्ये मी तुम्हाला सांगेन म्हणजे काय असतं त्याचं एक हे काय करायचं. ओके. तर आता मी एक तुम्हाला असा सल्ला देऊ इच्छितो किंवा मी देऊ शकतो, कारण मी आता तेवढा एक्सपिरियन्स झालो आहे
की वेळेत कामं करा म्हणजे असं रात्र रात्र जागायचं लागणार नाही. ठीक आहे, चलो बाय बाय.